पंचायत पुढे केलेली स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. हाय, मी शुभांगी लिंगायत. आता नागपंचमी आहे, तर श्रावण महिना आला की आमचं ना पूर्ण हे सीझन मध्ये जातं. घरातलं काम आणि दुकानचं काम त्यामध्येच जातं माझं. तर असा स्वतःला थोडा पण वेळ मिळत नाही, तर खूप धावपळ धावपळ करून असं करावं लागतं. आता श्रावण महिन्यात खूप काही म्हणजे सणवार पण राहतात आणि उपवास आणि दुकानचं सीझन एकत्र सगळं येतं ना, तर एवढी धावपळ होते ना, तर सांगूच नका. तर कधी-कधी जेवायला पण वेळ नसतो, इतकं धावपळ-धावपळ होते आणि घरातही तसाच पसारा पडून जातो. आता घरातलं पण तसं आवरणं असतं आपल्याला आणि घाण आपल्याला आवडत नाही. हे काही करत-करत ना मला घरातलं तसंच पडतं कधी-कधी, तर होतच नाही, तर काय करणार? हे जाऊ द्या. तर आता काल म्हणजे आज नागोबाचा उपवास आहे, तर आज नागोबाची पूजा केली आणि उद्या नागपंचमी आहे. तर आमच्या इथे ना आदल्या दिवशीच नागोबाची पूजा करतात, पण इकडे प्रथा वेगळी. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली तर. तर त्याआधी नाही तर मी सकाळी 5ला उठायचं होतं, तर काही जाग आली नाही. तर मला 6 वाजले उठायला. मग वर्कआउटहून आले. आज मुलांना सुट्टी म्हणून थोडंसं आरामानं चाललं होतं. पण आराम कशाचा काय, नागपंचमीचे कस्टमर येतात, तर लवकर आवरून घ्यावं लागतं आणि उशीर झाला की खूप घाई-घाई घेतलं की पटकन आवरून जातं. घाई-घाई उशीर झाला, उशीर झाला. असं मनात चालत राहतं आणि ज्या दिवशी लवकर उठायचं त्या दिवशी नेमका उशीर होतो. कारण की दिवसभर खूप थकून जाते आणि मग रात्री झोप लागते. मग सकाळी जाग येत नाही. सकाळी उठल्यावर माझं गरम पाणी पिणं असतं, लगेच चहा करणं, आत्याला, मामाला चहा देणं. आत्याची आणि मामाची खूप घाई असते चहा पिण्याची, तर त्यांना चहा द्यायचा. कधी-कधी मुलांचं आवरून देता-देता मग उशीर होतो चहाला पण. चहा झाला, अंघोळ केली. तर त्याआधी ना इथं मी रोज श्रावण महिना लागला की कावड घेऊन जात असते. कावड म्हणजे हे 2 एकावर एक तांबे घेऊन जाते. तर आता माझे 3 वर्ष झालं मी असं करते श्रावण महिन्यामध्ये. आणि आम्हाला जवळच मंदिर आहे. पहिले तरी लांब होतं, पण आता जवळ झालंय आणि बिना चप्पलचं जावं लागतं. तर मी आणि आमचे एक फिरायला जातो ना आमच्या शेजारच्या मावशी, तर आम्ही दोघी जणी रोज जातो. खूप काही करावं वाटतं, पण वेळच नसतो. मला तर करायला आवडतं, पण काय करणार? तर आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं. तर सकाळी वर्कआउटहून येणं, झाडझूड करणं, मुलांचं आवरणं, नंतर मग मुलांचं आवरलं की अंघोळ करणं आणि मग मंदिरात जाणं. नंतर इथून गेल्याच्या नंतर मग देवपूजा करणं, देवाला नैवेद्य दाखवणं आणि मग स्वतः जेवण करणं. हे झालं की मग नंतर बाकीची कामं करायची. नंतर काही मंदिरात जाणं होत नाही, म्हणून मी लवकरच मुलं गेली की जाऊन येते. दुकान उघडलेलं असल्यावर काही जाता येत नाही. त्यामुळे दुकान उघडायच्या अगोदर जाते. पहिले गेले की नंदीला पाणी घालणं, नमस्कार करणं आणि मग नंतर महादेवाला. रोज इथं खूप गर्दा राहतो ना, आज थोडा कमी आहे गर्दा. पहिले गेलं की गणपतीला पाणी घालणं, कार्तिकला, नंतर मध्ये अशोक सुंदरी, नंतर पार्वती आणि नंतर महादेवाला आणि दोन्ही पण धारा एक सोबत म्हणजे कावडमधलं पाणी टाकायचं आणि काय बेलफूल नेलेलं असेल तर ते व्हायचं आणि कावड घेऊन गेल्याच्या नंतर खाली बसत नसतात, तर मी उभ्याने दर्शन घेत असते आणि मग निघायचं लगेच नमस्कार करून. आता कोणी कोणी म्हणत असेल खूप देव करते, असं करते, लोक नाव ठेवतातच. कसं जरी वागलं तरी नाव ठेवतातच, पण मला करायला आवडतं, मी करत असते. माणसाच्या मनात आवड असली ना कसंही करतात आणि कितीही काम असलं तरी वेळात वेळ काढून करावंच वाटतं. आपल्याला दिवसभर थोडंच पूजा करत बसायची. दिवसभरातून समजा अर्धा घंटा जात असेल माझं देवपूजेत वगैरे, तर इथून आलं की माझी देवपूजा करणं चालू. तर आज नागोबाचा उपवास आहे. तर आमच्याकडे ना आदल्या दिवशीच म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दिवशीच वारुळा जातात. नंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवायला जातात. पण इकडे प्रथा वेगळी आहे. तर नागपंचमीच्या दिवशी जातात. तर नागोबाच्या उपवासाला भावाचा उपवास म्हणजे की आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि सुखात ठेवो ही नागोबाला प्रार्थना असते. सुख समृद्धी भावाला नांदू दे, असं जे उपवासाचं प्रथा मानली जाते.
तर खेड्याने खूप काही असतं. तर माझ्या माहेरी समजा तर खूप असतं. तर नागपंचमीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी सगळ्या जणी जायचं सोबत. तर गाणी म्हणायचे. नंतर पंचमीच्या दिवशी पण असे मारुतीचं पार म्हणून राहतं त्याच्यावर नागोबी काढायचे. सगळेजण तिथं जायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी भुलोबा राहायचा. तर भुलोबाच्या दिवशी पण खूप गाणी म्हणायच्या. खेड्याने खूप चांगलं वाटतं आणि दिवसभर झोके खेळायचे. हाताला पुढं येईपर्यंत एवढे झोके खेळत होतो आणि झोक्याच्या पुढं भूक लागत नव्हती ना तहान लागत होती. सारखा आम्ही झोकेच खेळायचो आणि आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे ना जास्तच मग आणि आमच्या घरी पण झोका राहायचा. तर दिवसभर खेळत कधी-कधी तर झोका खेळून-खेळून चकरा यायच्या, उलट्या व्हायच्या. तरी पण झोका खेळणं काही सोडत नव्हतो. खरंच लहानपणीची मज्जा वेगळीच असते. एकदा लग्न झाल्यावरती काहीच हे होत नाही आणि खेड्याने खूप असतं मेहंदी लावणं, हे करणं आणि आता मला सगळं काही आहे, तर मला वेळ नाही. पहिले भेटत नव्हतं, तर खूप लाव वाटायचं आणि मनाला वाटत होतं, की आपल्याला काहीच भेटत नाही. आता सगळं दुकानात आहे, पण स्वतःला वेळ नाहीये लावायला. तर माझं प्रत्येक सणाला मेहंदी काही लावणं होत नाही. नेल पेंट पण कधी लावणं होत नाही. नेल पेंट तरी कधी-कधी घाई-घाई लावत असते. पण मेहंदी तर कधीच होत नाही असं. एखाद्या वेळेस लई वर्षातून एकदा नाहीतर दोनदा काढत असेल मी मेहंदी. तर काल पण मेहंदी पण काढून ठेवला, पण काही लावणंच झालं नाही. असं लहानपणी खूप आम्ही प्रत्येक सणाला मेहंदी काढायचो आणि मग मैत्रिणी म्हणायच्या, "तुझी किती रंगली, तुझी किती रंगली, दाखव." यात खूप आनंद व्हायचा. ज्याची रंगली त्याला, "वॉव! खूप तुझी रंगली, माझी काहीच रंगली नाही." असं चालायचं. खरंच लहानपणीचे दिवस आठवले ना कधी-कधी खूप हसू येतं. चला, मी लहानपणीचं सांगत बसले. आता वारुळाला जायचंय. तर घरी श्रावण सोमवाराची पूजा केली, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेच. तर आता स्वयंपाक करून ठेवलाय आणि हे करता-करता 5 वाजले. सॉरी 4 वाजलेत आणि आता मग निघत वारुळाला. तसं स्वयंपाक करून घेऊन नैवेद्य पण सोबतच घेतलाय. तर आम्ही वारुळाची पूजा कशी करतो, तर 5 खडे, 5 काड्या आणि दोऱ्याने मग खडे धुवून ठेवायचे, बाजूने काड्या लावायच्या, दोऱ्याने सुतवायचं, हळदी-कुंकू लावायचे, फुलवायचं आणि दूध ठेवायचं. 5 खडे म्हणजे 5 नागदेवतेची पूजा असते असं म्हणतात आणि मग नमस्कार करायचा नागदैवताला. मागणं मागायचं, की "सुखी ठेव माझ्या भावाला." तर हा उपवास भावासाठीच असतो. तर कोणी भावाचा उपवास पण म्हणतात. पूजा केली, प्रदक्षिणा घातल्या. तर 2 दिवसाचा कालचा आणि आजचा उपवास आहे. काल भावाचा उपवास आणि आज सोमवार पण. तर खूप भूक लागली आता इथून गेल्यावरती जेवण करणं, आवरणं, त्यात मध्ये-मध्ये कस्टमर येतात. तर अशी झाली आमची नागपंचमी. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग